नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही, आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते, म्हणजे मतदारांनी फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं, परंतु अवघ्या 4 महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली। 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाले आणि हे सत्य आहे, कटू सत्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, त्यांचं जीवन कसं सुखी होईल, समाधानी होईल। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, सगळ्यांना योजना आपण केल्या। या योजना सगळ्या सुरू राहणार, एकही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही। मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावांना लक्षात ठेवा, आणि तुम्ही सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं। आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेला आहे त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ। लाडकी बहीण योजना महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये कधी येणार? समोर आली मोठी अपडेट। लाडकी बहीण योजना 7th इन्स्टॉलमेंट। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणीला देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे, पण लवकरच त्यांना तो हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्या बहिणीसुद्धा पैशापासून वंचित राहणार नाही। महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि लवकरच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि एकही बहीण या पैशापासून वंचित राहणार नाही। आणि ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांनी पण टेन्शन घेऊ नये, कारण एकही बहीण येणाऱ्या पैशापासून वंचित राहणार नाही। आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या वेळेस येणार आहे, कारण लाडक्या बहिणींना साडी आपल्या पैशाने घेता यावी या हेतूनेच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे। लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात 6वा हप्ता जमा झाला आहे आणि टोटल 9000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहे। संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाऊ शकतो, त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे।
महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना लवकरच 2100 रुपये मिळणार आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत मोठी तरतूद केली जाईल. त्यानंतर महिलांना 2100 रुपये जमा केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले आधार कार्ड आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तर ते सीडिंग करून घ्यावे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही.